श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर काल आपण 16वा अध्याय पूर्ण केला। आज आपण 17वा अध्याय चालू करत आहोत। जे स्वामी भक्त स्वामी सेवक आपल्या चॅनलवरती नवीन असतील, ज्यांच्याकडे पहिल्यांदा आपला व्हिडिओ गेला, माझा व्हिडिओ आला असेल आणि जर त्यांना आणखी या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज त्यांनी माझ्या ID वरती बघून घ्या, कारण की आपण गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत त्याचे अर्थ वाचत आहोत। अध्याय पण वाचणार आहोत आपण, पण त्याआधी आहे ना गुरुचरित्र म्हणजे ग्रंथाचे जे मुख्य अध्याय आहेत त्याचेच आपण अर्थ सांगतोय आणि अर्थ सांगून झाल्यानंतर आपण गुरुचरित्र कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण अध्यायाने सुरुवात करू। पण हे आहे ना मित्रांनो, गुरुचरित्राचे ज्या प्रत्येक एक लाईन खूप अवघड आहेत वाचायला। तसं आम्ही वाचतो पण त्याला थोडा वेळ लागतो। जेव्हा आम्ही पारायण करतो तेव्हा वाचतो पण त्याला थोडा वेळ लागतो आणि ऑन कॅमेरा इतका वेळ आपल्याला जमणार नाही। तर एकदा हे अर्थ सगळे वाचून झाले ना की मी पुन्हा एकदा अध्यायापासून स्टार्ट करते। तर आत्ता आपण सुरुवात करतोय 17व्या अध्यायाला। आपल्या 17व्या अध्यायाचं नाव आहे आपल्या 17व्या अध्यायाचं नाव आहे ब्रह्मचार्यांना ज्ञानप्राप्ती। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिलवडी या गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे। ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे। तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले। बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले। ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करत असत, जप तप व्रते करत असत आणि गावात हिंडून भिक्षा मागत असत। चतुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले। ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? म्हणजे आपले जे नृसिंह सरस्वती होते, जे नरहरी होते, ते साक्षात गुरु, साक्षात दत्त गुरु, साक्षात परब्रह्म, साक्षात ब्रह्मांड नायक होते, पण तरीही त्यांनी भिक्षा का मागितली? त्यांना म्हणजे तशी आवश्यकता, कारण की ते साक्षात देव होते। त्यांना भिक्षा वगैरे मागण्याची काहीच गरज नव्हती, त्यांना अनुष्ठान वगैरे करण्याची काहीच गरज नव्हती। तरीही नामसिद्ध म्हणतायत नामधारकांना की नामधारक सिद्धांना विचारताय की मग त्यांना हे सगळं करावंसं का वाटलं, का केलं बरं त्यांनी? सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये। समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे बघा, त्यांना ज्ञानप्राप्ती होती, त्यांना ते सर्व सिद्ध होते, तरीही ते एकदम साधारण पद्धतीने जगत होते। जसे योगी पुरुष भिक्षा वगैरे मागतात त्याप्रमाणे ते जगत होते। सिद्ध म्हणतात की जरी ज्ञानप्राप्ती जरी झाली ना तरीही माणसाने तपश्चर्या सोडू नये, किंवा समाजात मान्यवर लोक जसे जगतात ते म्हणजे बघा, आपण पण बहुतेक वेळा आपल्यापेक्षा जे प्रगती केलेले लोक असतात, जे मोठे लोक असतात, आपण त्यांना फॉलो करतो, म्हणजे त्यांना अनुसरून आपण जगत असतो की म्हणजे आपल्यासाठी ते खूप स्पेशल असतात। ते कोणीही मोठं आपलं आयडल असू शकतं, कोणी विशेष लोक, की आपण त्यांना बघून तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो। तर हेच त्यांचं ते होतं तात्पर्य, की जर का त्यांनी देव आहे म्हणून ते जर समाजात देवासारखं जर वागले तर मग त्यांना लोक त्यांच्याकडनं काय शिकणार? यासाठी सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये। समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या। आता भिक्षेविषयी सांगायचे तर एक पवित्र वृत्ती आहे। भिक्षा एक पवित्र वृत्ती आहे। संन्याशांनी परिग्रह संचय न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे। संचय न करणे म्हणजे संन्यासांना या सगळ्या गोष्टी त्यांनी करायची नसते। म्हणजे संचय करणे म्हणजे
आपण बोलतो राशन वगैरे भरून ठेवणं किंवा विकत आणणं, असं सगळं ते संन्यासी लोक करत नाही. त्यांना भिक्षा मागून जितकं मिळालं त्याच्यामध्ये ते समाधानी असतात आणि जितकं मिळालं ते ग्रहण केल्यानंतर असं काहीच गरजेचं नसतं की त्यांचं पोट पूर्णपणे भरलेलं आहे की नाही. जितकं त्यांना मिळालं त्यात त्यांचं पोट भरतं आहे असं गरजेचं नाही. कधी कधी तर त्यांना भिक्षासुद्धा मिळत नाही. कधी कधी काही वेळा तर ते पाणी पिऊनच झोपतात. पण त्यांच्यामध्ये जे संन्यासी आहेत त्यांना विकत आणून किंवा साहित्य संचय करून ठेवून म्हणजे सामान एकत्र करून ठेवून खाणे किंवा राहणे हे त्यांच्यामध्ये चालत नाही. जेवढं त्यांना भिक्षा मागून मिळाली तेवढं त्याच्यावरती त्यांना राहायचं असतं. आणि त्यानंतर ते झालं की मग त्यांना ज्ञानमग्न व्हायचं असतं, ज्ञान करायचं असतं, पूजा करायची असते, जप करायचे असतं, तप करायचे असतं. हा त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात. गुरुदेव दत्त भिक्षा मागतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सर्वसाधारण दिवसामध्ये सुद्धा दुपारी 12 ते 1 या पिरियडमध्ये आपण दत्तगुरूंची सेवा करत नाही, केली जातच नाही. कारण की ह्या पिरियडमध्ये दत्तगुरू हे भिक्षा मागायला गेलेले असतात, भिक्षा मागायला पृथ्वीवरतीच आलेले असतात. म्हणून बघा आपण तरी आत्ता खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत की भोंदू बाबा वगैरे आणि कोणी आलं तर पहिले आपण भिक्षा द्यायच्या आधी आपल्याला डाऊट्सच येतात की कोणी फ्रॉड तर नसेल ना. आणि आम्ही भिक्षा देण्यासाठी समजा आम्ही दरवाजा खोलला तर काय आमच्यासोबतच काय, हे सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत. पण जे आपले आजी आजोबा आपले जे जुने लोक होते ते दारावर आलेल्या माणसाला कधीही खाली हात जाऊन नव्हते ते. कारण की ते कोणत्या रूपात येतील तुमच्या दरवाजावरती आपण सांगू नाही शकत. म्हणजे आजही बहुतेक लोक ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. पण हल्लीच्या काळामध्ये खरोखर आपल्याला वाटलं किंवा नाही वाटलं तरीही एक भीती मनात असते. पण आपण कधी कधी दारावर आलेल्यांना पण ॲक्च्युली भीतीच्या मारे माणूस दरवाजाच नाही खोलत. पण त्यावेळी असं म्हणजे जसं की आपले आजी आजोबा आपले जे जुने लोक होते ते दरवाजावर आलेल्या व्यक्तीला कधीही खाली हात जाऊन नाही द्यायचे. तर त्याचं कारण हेच की पृथ्वीवरती दत्तगुरू भिक्षा मागायला येतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचे हे कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निज कृपेने भक्तांचा व दीन अवतारांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कृती व्हायची ती झाली. त्यांचे महात्म्य लोकांमध्ये कसे प्रकट झाले हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. श्री स्वामी समर्थ.